नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण आज पशुसंवर्धन भरती 2026 म्हणजे पशुधन पर्यवेक्षक पदाकरिता पात्रता काय लागणार आहे, तसेच जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे एप्रिल महिन्यामध्ये, त्याच्याकरिता ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता आपल्याकडे नेमकी कोणती डॉक्युमेंट आवश्यक आहेत, नसतील तर आताच वेळ आहे, 10 ते 15 दिवसामध्ये तुम्हाला काढून घ्यायचे आहे. तसेच ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्याकरिता नावामध्ये बदल झालाय तर तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्याकरिता कोणतं लागणार आहे, ते सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला एकमेव या व्हिडिओमध्ये, एकाच व्हिडिओमध्ये सर्व काही सांगितलं जाणार आहे. त्याकरिता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलला जर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. तर त्या अगोदर आपल्याकडे पशुसंवर्धनची बॅच, पशुधन पर्यवेक्षकची स्पेशल बॅच तांत्रिक विषयासहित सुरू झालेली आहे. म्हणजे तुमच्या 266 जागा पशुसंवर्धन आयुक्तालय असेल किंवा 374 राज्यामधील जे दवाखाने आहेत पशूंचे त्यांच्याकरिता किंवा झडपीची 1700 पदांची जाहिरात येणार आहे. त्याच्याकरिता एकच बॅच मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या परीक्षा उत्तीर्ण होता येणार आहेत. परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. पीवायक्यू एमसीक्यूचा सराव लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. तुम्ही फील्डवर्क वरती जरी असं तुम्हाला रेकॉर्डिंग लेक्चर पाहता येतील, लेक्चर अपलोड सुद्धा म्हणजे डाउनलोड सुद्धा करता येतील. तांत्रिक प्रश्नावरती जास्त भर, तांत्रिक विषयावर भर देऊन त्याच्यावरचा प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. तज्ञ व अनुभवी शिक्षक या ठिकाणी शिकवण्याकरिता असणार आहेत. तर ही बॅच मला जॉईन करण्याकरिता 9823442263 हा नंबर आहे. तसे ऍपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्या लिंक वरती जाऊन तुम्हाला बॅचला जॉईन होता येणार आहे. तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा डॉक्युमेंट तुम्हाला ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे त्यावेळेस लागणार आहे. त्यामध्ये 10वी प्रमाणपत्र, 12वीचं प्रमाणपत्र असेल. त्यानंतर तुम्ही जो एलएसएचा कोर्स लाईव्हस्टॉक सुपरवायझरचा डिप्लोमा कंप्लीट केलेला आहे 2 इयर, तो लागेल. किंवा ज्यांच्याकडे पदवी झालेली आहे कोर्स नंतर त्यांचं पदवी प्रमाणपत्र असेल तर ठीक, नसेल तरी चालेल, फक्त डिप्लोमावरती तुम्हाला ह्या जागा भरता येणार आहेत. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट ओपन करिता लागणार नाही. जे कॅटेगरीमध्ये आहेत म्हणजे एससी, एसटी, ओबीसी, व्हीजीएनटी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी असेल, एससीबीसी, ईडब्ल्यूएस यांच्यासाठी ह्या गोष्टी लागणार आहेत. त्यानंतर आहे एनसीएल सर्टिफिकेट म्हणजे आर्थिक उत्पन्न उन्नत गटामध्ये मोडत नसल्याचं प्रमाणपत्र. म्हणजे आजचं 31 मार्च आहे, 31 मार्च 2026 जर तुमचं संपलेला असेल एनसीएल तर तुम्ही आताच काढून घ्यायचं आहे. तलाठ्याकडे जाऊन 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आणून परत माही सेवा केंद्रामध्ये तहसीलमध्ये तुम्हाला काय करायचं, ऍप्लिकेशन करायचंय. 3 वर्षामध्ये 3 वर्ष एकदा काढले की 3 वर्ष काढण्याची आवश्यकता नाही, चालू आर्थिक वर्षातलं एनसीएल. त्यानंतर महाराष्ट्राचे रहिवासी, डोमासाईल, एज, डेट ऑफ बर्थ आपली आणि नॅशनॅलिटी म्हणजे भारताचे नागरिकत्व आहात किंवा नाही, ते तिन्ही बाबी एका सर्टिफिकेट मध्ये तुम्हाला मिळतात. त्यानंतर ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, अपत्य असो किंवा नसो हे सब अपलोड करावं लागतं. तसेच ज्या महिलांच्या नावामध्ये बदल झालेला आहे त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट, ओके, दोन्हीपैकी एक काढून घ्यायचं आहे. कारण हे ऑनलाईन फॉर्म भरायला तर लागणार आहे. एक्झाम सेंटरला तुम्हाला बसू दिलं जाणार नाही नसेल तर, ओके. तसेच एमएससीआयटी ज्यांचं झालेला नसेल त्यांनी कोर्सला ऍडमिशन घ्या. 3 महिन्यामध्ये हा कोर्स कम्प्लीट होतो. किंवा आधार कार्ड असेल, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स चालेल, कोणतंही एक आयडेंटिटी प्रूफ. त्यासोबतच ईमेल नसेल तर ईमेल क्रिएट करा आणि अद्ययावत मोबाईल क्रमांक तुम्हाला आणि पासपोर्ट फोटो साईज 2 फोटो तुम्हाला या ठिकाणी त्यामध्ये स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. ओके. तर त्यानंतर जाहिरात येणार आहे पुस्तकाची यादी. आपल्याला या ठिकाणी तांत्रिक घटकासाठी हरिभाऊ गायके सरांचं असेल किंवा जे वेगळे पुस्तकं आहेत यामध्ये कोणकोणते सांगता येते तुम्हाला. मराठीसाठी मोराळंबे सरांचं बुक वाचा किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं आहे. इंग्लिश ग्रामरसाठी पालानसुरीचं आहे. त्याच्यामध्ये ओके जशाच तसं एक्झाम मध्ये आलेले आहेत. ओके. तर ह्या बाबी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत पूर्ण. तसेच तुम्हाला अभ्यास आतापासूनच करायचा आहे. जरी जाहिरातीची वेळ जर आपण वाट बघत राहिलो, जाहिरात आल्यानंतर आपल्याकडे वेळ कमी राहणार आहे, त्यावेळेस आपल्याला पेपर सॉल्व्ह करायचे, डेमो पेपर्स बघायचे आहेत, मॅरेथॉन लेक्चर बघायचे आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाहिरातीनंतर करायचे. मग आता अभ्यास तुम्ही कंप्लीट करून ठेवा, जेणेकरून आपली धावपळ होणार नाही. आपला जो महत्वपूर्ण व्हिडिओ होता या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं असेल. पात्रता सांगितलेली आहे, कागदपत्राची यादी कोणती लागणार आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी, तर ह्या बाबी तुम्हाला क्लिअर झालेल्या आहेत. ओके. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. ऑल द बेस्ट सर्वांना एक्झाम करिता. थँक्यू.